आपली गोष्ट फार जुनी नाही आहे. एक्झॅक्टली 20 वर्ष आधीची 2006मध्ये भंडारा जिल्ह्यातल्या खैरलांजे गावातली आहे. आपण चित्रपटामध्ये गावगुंड किंवा अस्पृश्यता पाळणारी बुरसटलेल्या विचाराची लोकं, स्वतःच्याच जातीची खोटी सुपिरियॉरिटी मिरवणारी लोकं ह्याबद्दल बघितलंय, वाचलंय, ऐकलंय. पण आपण अजून आपल्या प्रिव्हिलेजच्या त्या बबलमध्ये आहोत की आपल्याला ही गोष्ट अजूनही एक कथेतली गोष्ट वाटते आणि त्याची खरी झळ आपल्यापर्यंत कधीच पोहोचत नाही. पण ही वृत्ती किती खोलवर, किती मुळापर्यंत रुजली आहे हे या गोष्टीतनं आपल्याला आज कळणार आहे. खैरलांजी गावामध्ये एक कशीबशी आपली गुजराण करणारं कुटुंब आहे, भोतमांगे कुटुंब. वडील भैयालाल भोतमांगे, त्यांची पत्नी सुरेखा भोतमांगे, रोशन, सुधीर आणि प्रियांका ही 3 त्यांची मुलं. ह्यापैकी रोशन आणि सुधीर हे साधारण 20वीतले आहेत, तर प्रियांका ही हायस्कूल गोईंग म्हणजे 12वीतली मुलगी आहे, साधारण 16-17 वर्षाची. रोशन हा दिव्यांग आहे, अंध आहे, त्याला दिसण्याचा प्रॉब्लेम आहे. पण तरीही जिद्दीच्या जोरावर, चिकाटीच्या जोरावर ही सगळी कुटुंब आपली गुजराण करत असते. कसं बसं त्यांना जमिनीचा एक छोटासा तुकडा मिळालेला असतो, जिथे ते छोटेखानी शेती करत असतात. अर्थात आपल्याला वाटतं तसं काही त्याच्यातनं प्रॉफिट येईल की नाही माहीत नाही, पण तरी थोडीफार त्याच्यात काहीतरी गुजराण होईल हे ते बघत असतात. सुरेखा ही तिच्या बॅकग्राऊंडमधल्या इतर स्त्रियांच्या मनाने थोडी जास्त शिकलेली आहे. म्हणजे आपण सुशिक्षित म्हणू शकत नाही, कारण त्याचा अधिकार तिला कधी कोणी दिलाच नाही, पण ती ॲटलिस्ट साक्षर तरी आहे. ती आपलं घर चालवते, सो दॅट जे काही छोटी मोठी शेती आहे ती आपल्या मुलांबरोबर ती सांभाळते आणि भैयालाल भोतमांगे हे बाजूच्या गावामध्ये स्वतः मजुरी करण्यासाठी जातात. तिने एक स्वप्न बघितलं. ते स्वप्न कदाचित आपल्याला खूप छोटं वाटेल, पण तिच्यासाठी ह्याच स्वप्नाने तिचा जीव गमावला जाणार होता. आणि हे स्वप्न होतं आपल्या कच्च्या घराचं रूपांतर पक्क्या घरामध्ये करणं. वरकरणी ही खूप खरंच साधी, छोटी आणि नॅचरल गोष्ट वाटते, पण त्या गावातल्या प्रस्थापितांना आणि सवर्ण लोकांना ही गोष्ट अजिबात पटली. आधीपासूनच सुरेखाचं थोडंफार पुढारलेलं असणं, तिने स्वतःहून निर्णय घेणं, तिने मुलीला शिकवणं, तिची मुलगी अभ्यासात हुशार असणं, या कुठल्याच गोष्टी त्या लोकांना पटत नव्हत्या. त्यामुळे हळूहळू का होईना त्यांना समाजातनं वाईट वागणूक ही मिळतच होती, पण त्याचं आता किती भयानक प्ररूपात रूपांतर होणार आहे याची नांदी तिकडे झाली जेव्हा गावकऱ्यांनी त्यांना मिळणारं वीज आणि पाणीसुद्धा कापायला सुरुवात केली. आणि हे होत असताना त्यांच्या शेतातनं जाणारा जो रस्ता होता त्याचा वहिवाटीचा हक्क गावातले लोक अगदी अधिकारवाण्याने घेत होते. तेव्हा त्यांना कुठेच ह्याची जाणीव नाही झाली की आपण ह्यांच्या बेसिक सुविधा, वीज, पाणी पुरवठा ह्या गोष्टी काढून टाकलेल्या आहेत. त्यांचा एक नातेवाईक होता सिद्धार्थ गजबिये नावाचा. आता तो बाजूच्या गावामध्ये पोलीस पाटील होता, तोही दलित होता. आणि ह्यांना काय तो एकच तो आधार होता, कारण काहीतरी अथॉरिटी त्या माणसाकडे होती. त्यामुळे जेव्हा ही लोक त्यांना त्रास द्यायची तेव्हा सिद्धार्थ त्यांच्या मदतीला धावून यायचा. पण सिद्धार्थचेही स्वतःचे वेगळे प्रॉब्लेम्स होते, तेही तो सेम पद्धतीनेच डील करत होता. त्याच्या गावामध्ये त्याची जी छोटी शेतजमीन होती तिकडे एक सकरू बिंजेवार नावाचा माणूस कामाला होता. त्यांचा मजुरीवरनं काहीतरी वाद झाला आणि त्याच्यामुळे थोडीफार त्यांची मारामारी झाली. याचा बदला म्हणून सकरू बिंजेवार आणि त्याच्या परिवारातल्या मुलांनी या सिद्धार्थ गजबियेला बेदम मारहाण केली. ही मारहाण होत असताना एकमेव व्यक्ती त्याचा साक्षीदार होता आणि तो म्हणजे हे भैयालाल भोतमांगे. भैयालाल आणि त्यांच्या कुटुंबांनी शेवटी FIR केली ह्यांच्याबद्दल की अशी अशी मारहाण झालेली आहे आणि आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. आणि हीच गोष्ट गावकऱ्यांना कारण म्हणून मिळाली. जे लोक जरा त्यांना एकटीने सुखाने जगू देत होते त्यांनाही ह्यांच्या विरुद्ध चिथवण्यासाठी. हे सगळं चालू होतं. शिव्या शाप गावकऱ्यांचे त्यांना मिळत होते, वाईट वागणूक, हीन दर्जाची वागणूक ॲक्टिव्हली लोक आउट ऑफ द वे जाऊन त्यांना देत होते. ह्यामध्येच सुरेखाने एक स्टँड घ्यायचं ठरवलं आणि तो म्हणजे आपल्या हक्काच्या शेतामधनं आपल्यावरच अत्याचार करणारे लोक जे हक्कानी वहिवाटीचा हक्क घेतायत, ये जा करतायत, त्यांना तो हक्क मिळणार नाही असा स्टँड तिने घेतला. आणि आपल्याकडे राईट्स आहेत हे समजणं हीच तिची सगळ्यात मोठी चूक
गावकऱ्यांना वाटली. गावकऱ्यांनी आता ठरवलं की हिला धडा शिकवलाच पाहिजे. त्यामुळे अनेक गावकऱ्यांनी आपल्याकडे असलेल्या बैलगाड्या त्यांच्या भरल्या शेतामधनं धावडवायच्या ठरवल्या आणि नुकतंच टरारून आलेलं त्यांचं पीक सगळं जमीनदोस्त केलं गेलं. यावरही ते थांबले नाहीत. यावर तिला जातीवाचक अत्यंत अश्लाघ्य बोलणी खावी लागली. तिने ठरवलं की या विरुद्धात आपण पोलीस कंप्लेंट केली गेली पाहिजे. तशी पोलीस कंप्लेंट तिने केलीही, पण त्या पोलिसांनी तात्पुरतं जे कोणी मेन आरोपी होते त्यांना 3-4 दिवस पोलीस कोठडीत ठेवलं आणि त्यांना बाहेर सोडून दिलं, विच मेड द मॅटर्स वर्स. त्यांनी अधिक संतापलेले जे गावकरी होते त्यांना अजून जास्त चेव चढला आणि मग तो फेटफुल दिवस उजाडला 29 सप्टेंबर 2006चा. संध्याकाळी 6ची वेळ होती. भैयालाल भोतमांगे हे आपल्या बाजूच्याच गावामध्ये जे रोज मजुरीला जात होते तिकडनं अजून परतले नव्हते. दिवे लागणीची वेळ होती. संध्याकाळी सुरेखा, तिची मुलगी प्रियांका आणि मुलं सुधीर आणि रोशन हे एवढेच होते. साधारण 6च्या सुमारास 70 गावकऱ्यांचा मॉब त्यांच्या घराच्या जवळ आला. आपापल्या ट्रॅक्टर्सनी त्यांनी त्यांच्या घराला पूर्ण घेराव घातला. आधी सुरुवातीला परत अश्लाघ्य शिव्या घालणं, जातीवाचक शिव्या घालणं ह्या प्रकारे गोष्टी सुरू केल्या. जेव्हा त्यांनी थोडाफार प्रतिकार केला तेव्हा ह्या 70 लोकांच्या जमावानी, ज्यामध्ये महिलासुद्धा होत्या, त्या जमावातल्या लोकांनी ह्या चौघांनाही मारहाण करायला सुरुवात केली. पहिले त्यांचं लक्ष गेलं सुधीर आणि रोशन या तरुण मुलांकडे. त्यापैकी रोशनला दिसण्याचाही प्रॉब्लेम होता, त्यामुळे तो स्वतःला किती डिफेंड करू शकेल याबद्दल खरंच प्रश्नचिन्ह आहेत. पण गावकऱ्यांना त्याचा काहीही फरक पडत नव्हता. गावकऱ्यांनी त्यांना आपल्याबरोबर आणलेल्या बैलगाड्यांचे मधनं रॉड्स किंवा सायकलच्या ज्या साखळ्या असतात त्यांनी मारायला सुरुवात केली. एवढंच नाही तर मारून मारून अर्धमेलेल्या झालेल्या या दोघांना त्यांनी सांगितलं की आता तुम्हीच तुमच्या बहिणीवर आणि आईवर अत्याचार करा. अरे बापरे. हे जेव्हा करायला त्यांनी कितीही वेदना सहन करून त्यांनी शेवटी प्रतिकार केला की हे आम्ही करणार नाही, तुम्ही आम्हाला सोडून द्या. एका पॉईंटला ते दोघंही गयावया करायला लागले. ह्या कशाकडेही दुर्लक्ष करून गावकऱ्यांनी स्वतःहून प्रियांका आणि सुरेखा यांना विवस्त्र केलं. त्यांच्यावर सगळ्या जे कोणीही प्रेझेंट तिकडे गावकरी होते त्यातल्या अनेक लोकांनी अत्याचार केले. एवढंच नाही तर ते अत्याचार ह्या दोघांना बघायला लावले. जेव्हा बघणं सहन होत नाही म्हणून सुधीरने आपली मान वळवली तेव्हा 2 गावकऱ्यांनी त्याची मान आणि डोळे धरले आणि त्याला जबरदस्ती हे अत्याचार बघायला लावले. इतकी बेदम मारहाण करून त्याच्यानंतर त्या दोघांच्या ज्या बॉडीज होत्या त्या नग्न अवस्थेमध्ये तशाच बैलगाड्यांवर गुंपल्या आणि गावभर फिरवल्या की हे होतं, तुम्ही तुमचे अधिकार जे संविधानाने दिलेले आहेत ते अधिकार तुम्ही वापरलेत तर हे होणार तुमच्याबरोबर. तिथल्याच एका ओस पडलेल्या कालव्यामध्ये या दोघींचेही मृतदेह फेकून देण्यात आले. भैयालाल भोतमांगे जेव्हा आपल्या घरी पोहोचले तेव्हा ऑलरेडी खूप उशीर झालेला. त्यांनी आपल्या मुलांचे मृतदेह कोपऱ्यात नेऊन सोडलेले बघितले. हे सगळं झाल्यावर आपल्याकडच्या माध्यमांनी ह्याला गोंड स्वरूप द्यायचं ठरवलं. प्रियांकाचा मृतदेह जेव्हा सापडला तेव्हा ऑलरेडी 2 दिवस उलटून गेलेले. सुरेखाचा मृतदेह ज्या अवस्थेत सापडला तिचा स्वतःचा नवरा तिला ओळखू शकला नव्हता. FIR झाली आणि ह्या सगळ्या प्रकरणातला जातीयवादाचा जो महत्त्वाचा अँगल होता, जो या सगळ्याचं मूळ होतं, तो कम्प्लिटली दाबून टाकायचं माध्यमांनी ठरवलं. माध्यमांनी हीच स्टोरी चालवली की जो सिद्धार्थ गजबिये होता, जो ह्यांचा नातेवाईक होता, त्याचं आणि सुरेखाचं हे अनैतिक संबंध होते आणि त्यामुळे ह्या जातीयवादाच्या हीन वृत्तीच्या लोकांना त्यांनी मॉरल पोलीसचं स्वरूप दिलं की हे अनैतिक वाटलं त्यांना आणि म्हणून त्या सात्विक संतापामधनं झालेला हा गुन्हा आहे किंवा जमिनीच्या वादामधनं, बाउंड्रीजच्या वादामधनं सुरू झालेला हा एक गुन्हा आहे किंवा वैयक्तिक वैर आहे. अशा प्रकारची पॅकेजिंग करून त्यांनी हे गुन्हे शोकेस केले. पण तरीही समाजाने वाचा फोडायचं ठरवलं याला आणि फायनली FIR झाली. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ही FIR होऊन त्याच्याबद्दल ट्रायल सुरू झाली, त्याच्याबद्दल जजमेंट झाले, निर्णयही आला, पण
त्या पूर्ण ह्याच्यामध्ये एक्झॅक्टली ह्या घटना होऊ नयेत म्हणून जो ॲक्ट निर्माण केलेला आहे तो म्हणजे SC/ST अट्रॉसिटी प्रिव्हेन्शन ॲक्ट, ह्याचा कुठे उल्लेखही नव्हता. ओ कुठेच ही गोष्ट जातीयवादातनं आली आहे हे ना पोलिसांनी ॲडमिट केलं, ना ज्युडिशियरीच्या प्रोसिडिंग्समध्ये ते दिसलं. कुठलेच ह्या प्रकारच्या कशाचाच उल्लेख नव्हता. अखेर ट्रायल सुरू झाली कारण ह्याच्यावर खूप प्रेशर अचानक निर्माण झालं. लोकांनी हा मुद्दा उचलून धरला कारण कुठच्याही आपण पुरोगामी राज्य म्हणवतो ना रे स्वतःला. ही घटना घडणं हे आपल्यासाठी माणूस म्हणून सुद्धा शेमफुल होतं. त्यामुळे अनेक लोकांनी ही घटना आणि हे मुद्दे उचलून धरायचं ठरवलं. 47 जणांना टोटल अरेस्ट झाली आणि त्यांच्याविरुद्ध चार्जशीट फाईल करण्यात आली डिसेंबर 2006 मध्ये. घटना घडल्याच्या 3-3.5 महिन्यानंतर. पुराव्यांअभावी ह्या 47 पैकी 36 जणांना निर्दोष मुक्त केलं गेलं आणि 11 जणांवर फायनली सुनावणी सुरू झाली. ह्या घटनेला 4 आय विटनेसेस सापडले. त्यापैकी एक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते मुकेश पुसाम. त्यांनी स्वतः ही सगळी घटना घडताना हतबलतेने बघितलेलं होतं आणि त्यांनी त्यांच्या साक्षीच्या प्रत्येक टप्प्यात असं म्हटलेलं होतं की प्रत्येक अट्रॉसिटी त्यांच्यावर करताना प्रत्येक घाव जसा पडत होता तशी जातीयवाचक अश्लाघ्य विधानं सुद्धा होत होती. त्यामुळे हा पूर्णपणे जातीय तेढ निर्माण व्हावी किंवा हेट क्राईम आहे आणि त्यामुळे कुठचाही सेन माणूस ह्याला या ST/ST अट्रॉसिटीच्या नजरेतनंच बघेल कारण हा केवळ आणि केवळ जातीय तेढ किंवा जातीय हेट्रेडमधनं झालेला गुन्हा होता. पण त्याच्या साक्षीमधनं हा भाग सोयीस्कररित्या वगळला गेला. एक साक्षीदार होता ज्यांनी आपली साक्ष पूर्णपणे फिरवली. सुदैवाने ते सिद्ध झालं आणि त्याला 3 महिन्याची शिक्षाही झाली. फायनली सक्रू बिंजेवार, शत्रुघ्न धांडे, जगदीश मंडलेकर, प्रभाकर मंडलेकर, विश्वनाथ धांडे, रामू धांडे यांना फाशीची शिक्षा देण्यात आली आणि गोपाल बिंजेवार आणि शिशुपाल धांडे यांना दोघांना जन्मठेप देण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाचा जो नागपूर बेंच आहे त्यांनी त्यांच्याकडे अपील केलं गेलं. 2 प्रकारचे अपील झालेले. एकतर हार्शर पनिशमेंट त्यांना मिळायला पाहिजे आणि हा SC/ST अट्रॉसिटीज ॲक्टच्या कचाट्यामध्ये ही केस आली पाहिजे, त्या चौकटीमध्ये ही केस बसली पाहिजे. आणि दुसरं म्हणजे त्या आरोपींनी केलेलं अपील होतं ज्याच्यामध्ये फाशीची शिक्षा कमी होऊन जन्मठेपेची शिक्षा व्हावी ह्यासाठी. त्या सुनावणी अंती असं ठरलं की नाही, फाशीची शिक्षा खूप हार्श आहे, यांना जन्मठेपेची शिक्षा दिली पाहिजे. असं करून शेवटी सगळ्या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली, जी सुप्रीम कोर्टाने 2019 साली कन्फर्म केली की जन्मठेपेची शिक्षा बरोबर आहे. या सगळ्या परिवारामध्ये एकमेव सर्वायवर उरलेले भैयालाल भूतमांगे. 2017 त्यांचं मृत्यू झाला आणि त्यांनी फायनली आपल्या कुटुंबाबरोबर न्याय होताना कधी बघितलाच नाही. जस्टिस डिलेड, जस्टिस डिनाईड आपण सगळे आता टॅगलाईन असल्यासारखं मिरवतो, पण ह्या केसमध्ये सगळ्यात जास्त ही गोष्ट भेडसावते. म्हणजे अर्थात मी खैरलांजी केसबद्दल ऐकलं होतं पण इतकं डिटेल्ड आज पहिल्यांदा ऐकतोय आणि ते असं हरल्यासारखं वाटतं ना आणि ते असं लाज वाटते ना आपण माणूस असल्याची, अशी वाली केस आहे. मला खरंच कळत नाही म्हणजे मला जेन्युनली ना या सगळ्या ॲट्रॉसिटीजच्या बाबतीत सुद्धा एक कायम प्रश्न असा पडतो की किती कायदे कठोर केले, कितीही कायद्यांची भीती धास्ती घालण्याचा प्रयत्न केला तरी ते कुठपर्यंत पुरणार आहे. म्हणजे आता याच्यानंतर सुद्धा ॲट्रॉसिटीज झाल्या नाहीत का, तर असं नाही आहे. म्हणजे कदाचित आपण शहरात राहतो, आपल्याला असं वाटतं की माझ्या आजूबाजूला होत नाही आहे किंवा मी एका विशिष्ट कास्ट प्रिव्हिलेजमधनं येतो म्हणून मला कधी तसा अनुभव आला नाही, म्हणजे जगात तसे अनुभव एक्झिस्टच करत नाही, ह्या ज्या आंधळेपणानं आपण वावरतो. मला वाटतं हाच मूर्खपणा आहे. म्हणजे आपण सर्रास आजूबाजूला लोक एकमेकांना काय रे तुझं आडनाव, कुठले तुम्ही, हा पण जातीयवादच आहे आणि आपण तो विसरून जातो. आपण त्याला इतकं मऊ गुबगुबीत नाव करून ठेवलं आहे आणि वेगळ्या चष्म्यातनं त्याला बघतो आपण आणि हा जातीयवाद आपण सहज एक्सेप्ट करतो. पण याचं दुसरं काहीतरी टोक झालं की मग आपण कम्युनिटीजमध्ये जातो, मग आपण ते विरुद्ध आम्ही आणि अस वर्सेस देमच्या भांडणात
गुरफटत राहतो. पण हे खूप घाण आहे. म्हणजे माणूस नीचच आहे खरंय. आणि त्याला काहीच बंधनं नाही आहेत. मला इतकं अशी सोशल सिच्युएशन्समध्ये जिथे त्या मॉब तयार होतो, त्यावेळेस त्या मॉबला काही बुद्धीच राहत नाही का? खरंच. आणि मग कुणीच काहीच विचार करत नाही का? म्हणजे जी लोकं यांना दलित वाटतात, ज्या लोकांच्या ज्या कुठल्या गोष्टी आहेत त्यांना पटत नाहीत, त्यांच्यावरती अत्याचार करणं त्यांना हं. म्हणजे त्यांच्यावर सेक्शुअल व्हायलन्स करणं त्यांना ही घाण गोष्ट वाटत नाही. मला हे लॉजिक्सच कळत नाहीत काही-काही वेळेस. ॲब्सोल्युटली. म्हणजे अ, हे खरंच आहे त्या सगळ्या गर्दीमध्ये एकाही माणसाच्या मनात हा विचार आला नसेल का, की हे आपण माणसांशी असं वागतोय? हे आणि आपण फॉर व्हॉट? म्हणजे कशासाठी? कशासाठी? म्हणजे कशासाठी? आपण रस्त्यावरनं कुत्रं चाललेलं असताना कुत्र्याला कुणी दगड मारला तर आपल्याला राग येतो. जिवंत माणसांसोबत असं काहीतरी घडत असताना आपल्याला काहीच वाटत नाही. आपण एवढे आंधळे कशामुळे होतो? आपल्याला आपण कुणीतरी श्रेष्ठ आहोत असं कशामुळे वाटायला लागतं? आणि मला जेन्युइनली असं वाटतं या सगळ्याला एकूण पॉलिटिकल सिनॅरिओसुद्धा खूप खतपाणी देत असतात. प्रचंड, आणि प्रचंड. त्याच्यावरती ते त्यांचं राजकारण करत असतात. त्याच्यावरनं ते तुम्हाला हवं त्या दिशेला झुकवू पाहतात, हवं त्या दिशेने तुमचा फायदा करू पाहतात आणि आपण मूर्खासारखे या सगळ्याला कायम बळी पडतो. आपण कधीच प्रश्न विचारत नाही. आपण कधीच तो विवेक जागेवर आणत नाही आणि आपण अल्टिमेटली असे काहीतरी पॉडकास्ट करतो आणि हळहळत बसतो. त्याच्या पलीकडे काय करतो आपण? मला हा माणूस म्हणून मला प्रश्न पडतो. आणि तू जे म्हणालास ते इतकं बरोबर आहे, की आजकाल जातीयवाद ही गोष्ट आपल्याला आपण ठरवून ठेवलंय, की अरे नाही, नाही ती तर पॉलिटिकल गोष्ट आहे. हो. जातीयवाद फक्त राजकारणी. आम्ही तर सगळ्यांना समान मानतो बाबा. आम्ही तर नाही असं जात-पात पाळत. पण ह्यानी आपण सगळ्यात जास्त नुकसान करतोय, की आपण तो मोठा प्रॉब्लेम आहे, हे धरतच नाही आहोत. म्हणजे जितका तो गंभीर गुन्हा त्यांच्याबरोबर घडलाय, त्याला आपण पर्सनल वैर किंवा जमिनीच्या वादातनं झालेलं आहे, हे करून त्याच्यापेक्षा खूप जास्त गंभीर आपण प्रेसिडेंट सेट करतोय, की जे म्हणजे जे प्रकरणाचं मूळ आहे, जे अजूनही आपल्या समाजात आहे, ते काही ह्याच्यात तू म्हणालास तसं ह्या घटनेनंतर हळहळ व्यक्त करून सगळे सुधारले आणि त्याच्यानंतर कास्ट व्हायलन्स महाराष्ट्रातनं पूर्ण निघून गेला, हे तर नाही घडलंय ना. हो. त्याला अक्नॉलेजच न करणं आणि आता इतके वर्ष सगळे अधिकार त्यांना मिळत आहेत आणि आता त्यामुळे आपण सगळे इक्वल झालेलोच आहोत. ह्या ज्या काही आपण गुलाबी चष्म्यातनं त्या सगळ्याकडे बघतोय, ते माझ्या मते ते अ, तो जास्त अन्यायकारक घटना आहे. आपण खूप सोयीस्करपणे बघतो ना गं, म्हणजे आत्ता पण बघ या व्हिडिओ खाली सुद्धा या एपिसोड खाली सुद्धा खूप कमेंट्स येणार आहेत, की हो, हो. सगळ्याच दलितांवर अत्याचार होतात का आणि अत्याचार करणारे कायम सवर्णच असतात का आणि असे तसे हे ते लेफ्ट राईट सेंटर इथे सुद्धा. अगदी. कारण अर्थात जसं जो तो मॉब आहे अत्याचार करणारा, ज्याला कळत नाहीये की मी अत्याचार करतोय म्हणजे नेमकं हं. काय करतोय, तीच लोक कॉमेंटमध्ये पण उधळतात. अगदी. त्याच्यामुळे त्या लोकांनाही त्यांना माहित नाहीये ते काय बोलतायत. हे होतच राहणार आहे. मला वाटतं जोपर्यंत त्यासाठीचे काही स्ट्रॉंगर काउंटर्स आपण सोसायटी म्हणूनच तयार करत नाही ना, तोपर्यंत हे कधी थांबणारच नाही. म्हणजे आपण इतक्या नॉर्मलाइज करून टाकतो या गोष्टी. म्हणजे खात्री आहे की 100 वर्षापूर्वीचे होणारे अत्याचार आणि आत्ताच्या अत्याचारांमध्ये फरक आहे. हं. त्याचं प्रमाण बऱ्यापैकी कमी झालं असेल. म्हणजे ते पूर्ण कमी झालं, संपलं असं नाहीये. पण फक्त त्याचं ते कमी झालं याचं क्रेडिट घ्यायचं, की ही माणसं ॲक्चुअल कुठपर्यंत पोहोचली, याची सुद्धा काहीतरी खातरजमा करायची. मला वाटतं खूपच ग्रे एरियामधलं हे आहे हे आणि मला नाही वाटत कधी भारतीय सोसायटी या घाणेरड्या जातीच्या शापापासून कधी वेगळी होऊ शकेल. आणि याचं कारण आपण अजून ते अक्नॉलेजच करत नाही. हो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता ह्या घटनेमधला जो सगळ्यात मोठा लीगल पॉइंट आहे, की हे एक्झॅक्टली होऊ नये म्हणून 1989 मध्ये SC/ST अट्रॉसिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट आलेला आहे. 1989 मध्ये ही 2026 आत्ता चालू आहे, ही 2006 मधली घटना आहे. पण अजूनही ह्या गोष्टी नाही ना इरॅडिकेट झाल्यात. त्याच्यात स्ट्रॉंगेस्ट प्रोव्हिजन्स आहेतच. इनफॅक्ट आता अजूनही असं होतंय, की आता फॉर एक्झाम्पल डावरी प्रोहिबिशन ॲक्ट आला. त्यामुळे आता आपण डावरी न देता, हुंडा न म्हणता
त्याला आपण गिफ्ट असं गोड गोंडस हो, नाव दिलेलं आहे. आता आपण जात न म्हणता त्याला क्लास म्हणतोय. हो. पण आपल्यातली ती वृत्ती जातच नाहीये ना. अस वर्सेस देम हे आपलं इतकं जास्त भिनलेलं आहे, की मग समोरच्या माणसाचं आपण माणूस म्हणून अस्तित्वच पुसून टाकायचं, की छे छे आपणच फक्त माणसं. हो. आणि तुम्ही कचराही नाही. मला माहीत नाही हे कॉन्व्हर्सेशन कुठे जाईल, कसं जाईल. पण ते अ, आपण खूप घाण म्हणजे अजूनही आपल्याला जर असं आपल्याला वाटत असेल, की आपण खूप पुरोगामी आहोत, आपण अजूनही प्रगती करतो आहोत, तर ती मला वाटतं ती फक्त यांत्रिक प्रगती आहे. मेंदू अजूनही तसाच कुठेतरी कुजतोय आणि आपण त्याच्याबद्दल काहीही करायला तयार नाही आहोत. आणि आय थिंक खरं पुरोगामी व्हायचं असेल तर पहिली स्टेप हीच आहे, की आपल्यातल्या या प्रतिगामी वृत्तींना आपण ॲड्रेस केलं पाहिजे. ते समजून घेतलं पाहिजे, मान्य केलं पाहिजे आणि सुधारण्याचा प्रयत्न दिवसेंदिवस केला पाहिजे. याच्यात काही दुर्दैवाने मला काही पॉझिटिव्ह नोट सापडत नाही आहे एपिसोड एंड करायला. त्यामुळे ह्याच सुन्न करणाऱ्या विचाराबरोबर हा एपिसोड एंड करतोय आणि प्लीज तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये खरंच सांगा. तुम्हाला जर असे काही अनुभव आले असतील तर ते सांगा, कारण ह्याला वाचा फुटणं खूप गरजेचं आहे आणि एक संवाद घडणं गरजेचं आहे, कारण तरच आपल्याला आपल्या समाजाचा जो घाणेरडा चेहरा आहे तो एकमेकांपुढे आणता येईल. धन्यवाद.